मित्रांनो, वेगवेगळ्या जिल्ह्यात खरीप पीक विम्याबाबत वेगवेगळे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत. त्यास 2022चा पीक विमा असो की 23चा असो की 24चा असो, याच्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये 22चा पीक विमा वाटपाचे आदेश काढण्यात येत आहेत. काही जिल्ह्यामध्ये 2023चा पीक विमा हा 10 दिवसात जमा करा असे आदेश काढण्यात येत आहेत. काही जिल्ह्यामध्ये 2024च्या पीक विम्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत. अशाच मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये 2022चा पीक विमा वाटपाचे जे मार्ग आहेत ते मोकळे झालेले आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वाटप होणार आहे, वर्ग करण्यात येणार आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर येथील स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये 2022चा पीक विमा अद्यापही काही शेतकऱ्यांना वाटप झालेला नाही. तर धाराशिव जिल्ह्याच्या खरीप 2022च्या संदर्भात 80 ते 110 या टक्क्यांचे सूत्र लागू झाले आहे. म्हणजे 80 ते 110 या टक्क्यांचे सूत्र लागू झालेलं आहे, ज्याच्यामध्ये काही रक्कम शेतकऱ्यांना कंपनीमार्फत भेटते आणि काही रक्कम सरकार कंपन्यांना निर्गमित करून त्यामधील काही हिस्सा शेतकऱ्यांना वाटप होतो आणि उर्वरित हिस्सा कंपनी घेते आणि जे त्यापेक्षा उर्वरित हिस्सा असतो तो सरकारकडे वापस पाठवला जातो. तर हे काय नेमकं प्रकरण आहे ते सविस्तर जाणून घेऊया. राज्य शासनाला आता शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम द्यावी लागणार आहे. म्हणजे आता जे 2022चा पीक विमा होता जो कंपनीकडे होता तो कंपनीतर्फे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप झालेला आहे. परंतु मित्रांनो, त्यानंतर आता जे उर्वरित शेतकरी त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार हा पीक विमा वाटप करणार आहे, ज्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी या कंपनीच्या निदर्शनात आणून देण्यात आलेलं आहे किंवा या कंपनीने निदर्शनात आणून दिले की व आमच्याकडला आमच्याकडे जेवढं असतं शेतकऱ्यांना देण्याचं टक्केवारी ते आम्ही दिलेली आहे व उर्वरित जी टक्केवारी आहे ती सरकारतर्फे कंपन्यांना निधी आल्याच्या नंतर ती वाटप होईल. तर बघायचं झालं तर भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीची रक्कम 110% पुढे जात असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. म्हणजे 110% पेक्षा जास्त ही रक्कम निदर्शनास आणून दिलेली आहे आणि सरकारचे डोळे उघडण्यात आलेले आहे व 110%च्या वर ही रक्कम वितरित झालेली आहे. मग आम्ही आता स्वतःकडून रक्कम कशी द्यायची? सरकारतर्फे त्यांना निधी द्यायला पाहिजे होता. तर खरीप 2022ची पीक विमा रक्कम 506 कोटी 5,86,000 इतकी होती. म्हणजे 506 कोटी 5,00,000 आणि 86,000 रक्कम एवढी होती आणि त्याच्यापैकी जवळपास हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर तेव्हाच वितरित झाला होता. बघायचं झालं तर भारतीय कृषी कंपनीने आतापर्यंत जास्त रक्कम वितरित केली आहे. म्हणजे जेवढी रक्कम ठरवण्यात आली होती त्याच्यापेक्षा थोडीफार जास्त म्हणजे 5% जास्त या कंपनीतर्फे त्यांनी शेतकऱ्यांना दिली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता यापुढील रक्कम ही राज्य शासनाकडून मागवल्या जात आहे आणि राज्य शासन ही रक्कम म्हणजे हा पीक विमा शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर राज्य शासनातर्फे आता कंपनीला किंवा डायरेक्टली शेतकऱ्यांना समजा 100% असेल तर 80%, 75% याप्रमाणे आणि उर्वरित 5% रक्कम सरकारला परत पाठवण्यात येत असते कंपनीतर्फे. अशा प्रकारे मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याचा जे 2022चा उर्वरित पीक विमा आहे, काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेटेड झालेलं दाखवत होतं, काही शेतकऱ्यांचं अवेटेड दाखवत होतं, काही शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत होतं किंवा कॅल्क्युलेटेड दाखवत होतं आणि काही शेतकऱ्यांचं जे हे आहे रक्कम आहे ते व्यवस्थितरित्या दाखवली जात होती. तर त्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नव्हता. त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटप होणार आहे आणि धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांना 2022चा पीक विमा वाटप होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.